1920 ते 1930 या 10 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत किती स्वाभिमान पेरलेला होता हे आपल्या लक्षामध्ये येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 1930 पासून सुरू झालेल्या जनता या साप्ताहिकाचे काही अंक काल मी चाळत होतो आणि हे अंक वाचता वाचता माझी नजर त्या अंकामधल्या एका जाहिरातीवरती गेली। ही जाहिरात बघून मला असं वाटायला लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ खरोखरच किती स्वाभिमानाची होती आणि लोकांसाठी किती स्फूर्तिदायक देखील होती। खरं तर जनता सुरू करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामधून येऊन केवळ 10 वर्ष झालेली होती। 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामधून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्तमानपत्राची चळवळ तिथून खऱ्या अर्थानं सुरू झाली। पण 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जनता नावाचं एक साप्ताहिक निघायला लागलं। खरं तर कुठलंही वर्तमानपत्र म्हटलं, कुठलं पाक्षिक साप्ताहिक किंवा कुठलाही मीडिया म्हटलं तर आज आपल्याला असं दिसतं की याच्यामधून खूप मोठा व्यवसाय केला जाऊ शकतो। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल किंवा जनता असेल किंवा समता असेल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यावसायिकता आपल्याला पाहायला मिळत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्राची चळवळ ही लोकांना त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत व्हावा यासाठी सुरू केलेली होती। आणि जेव्हा आपण या वर्तमानपत्रामधले अंक बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या वर्तमानपत्रामधले किंवा साप्ताहिकामधले जे अंक आहेत हे अंक छापत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक जाहिराती घेतलेल्या आपल्याला दिसत नाहीत। परंतु काही जाहिराती अशा आहेत की ज्या जाहिराती बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमधून ज्या लोकांनी व्यवसाय उभे केलेले होते त्यांच्या जाहिराती आपल्याला जनतामध्ये दिसतात। अशीच एक जाहिरात जनतामध्ये आपल्याला सापडते आणि ती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, अनेक अंकामध्ये ती छापली गेलेली आहे। ही जाहिरात काय आहे? या जाहिरातीवरती आपण जर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसेल की हा व्यवसाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमधून उभा राहिलेला आहे। मग ही जाहिरात कोणत्या संदर्भातली जाहिरात आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की ही जाहिरात अकोला या जिल्ह्यामधून पुढे आलेली आपल्याला दिसते। अकोल्यामध्ये आंबेडकर विजय इंक फॅक्टरी नावाने एक कारखाना तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू झालेला होता। बघा, या कारखान्याचं नाव देखील काय आहे तर आंबेडकर विजय इंक फॅक्टरी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमधून हा कारखाना उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जेव्हा या आंबेडकर विजय इंक फॅक्टरीच्या जाहिरातीवरती नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जनतामध्ये ही जाहिरात कशा पद्धतीने छापली गेलेली आहे। फॅक्टरीला तर नाव आहे आंबेडकर विजय इंक फॅक्टरी, परंतु याची जाहिरात करत असताना जनतामध्ये कशा पद्धतीने जाहिरात केलेली आहे हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे। काय दिसतं आपल्याला या जाहिरातीमध्ये? जाहिरातीच्या सुरुवातीलाच बहिष्कृत बंधूंनो असं आवाहन केलेलं आहे। बहिष्कृत बंधूंनो, आपणास माणुसकीचे हक्क मिळवायचे आहेत ना, तर मग आपल्या समाजातील स्वावलंबनीय धंद्यास उत्तेजन द्या। आणि याच्या खाली आंबेडकर विजय इंक फॅक्टरीचं नाव देण्यात आलेलं आहे। आंबेडकर विजय इंक फॅक्टरी या फॅक्टरीच्या सर्वोत्तम लाल, निळ्या, जांभळ्या व काळ्या शाईच्या पुढ्या रबरी शिक्क्याची शाई एक वेळ वापरून खात्री करून घ्या। याशिवाय आमच्या येथे दिनबंधू सोप, पेन बाम, गचकर्ण मलम, आवळेल तेल, हेअर ऑइल, सुवासिक गंध व दिलखुश सुपारी वगैरे माल तयार केला जातो। ऑर्डर देते वेळेस 1/4 रक्कम आगाऊ पाठविणे म्हणजे माल पाठविला जाईल। सविस्तर माहितीद्वारे पत्ता संभू तायडे, गुणवंत खडे कंपनी प्रोप्रायटर, धी आंबेडकर विजय इंक अँड सोप फॅक्टरी, बार्शी टाकळी, जिल्हा अकोला, वराड। ही जी आंबेडकर विजय इंक फॅक्टरी आहे त्या तत्कालीन परिस्थिती म्हणजे ही कधीची जाहिरात आहे तर ही जाहिरात आपल्याला 1931च्या पुढच्या अंकामध्ये अनेक अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे 1930 ला जनता सुरू झालं आणि 1931च्या अंकामध्ये ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। तत्कालीन परिस्थितीमध्ये अकोल्यामध्ये असलेलं जे बार्शी टाकळी गाव आहे या बार्शी टाकळी गावामध्ये ही फॅक्टरी सुरू करण्यात आलेली होती आणि या फॅक्टरीला नाव देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं होतं, आंबेडकर विजय इंक फॅक्टरी नावाने। याचा अर्थ आपल्याला असा दिसतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही फक्त राजकीय किंवा सामाजिक स्वाभिमानाची नव्हती तर ती व्यावसायिक स्वाभिमानाची देखील होती।
आपल्या समाजातील लोकांनी व्यावसायिक व्हावं, त्यांचे उद्योगधंदे वाढावेत, यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रयत्नशील होते. आणि म्हणून ही जाहिरात आपल्याला अशी दिसते की या जाहिरातीमध्ये जी फॅक्टरी आहे ही फॅक्टरी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे 1920ला ते भारतात आले आणि 1920 ते 1930 या 10 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत किती स्वाभिमान पेरलेला होता हे आपल्या लक्षामध्ये येतं. कारण ही जी जाहिरात आहे ही बार्शी टाकळीची आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये बार्शी टाकळी हे छोटंसं गाव होतं, खेडं होतं, पण तेव्हापासून या बार्शी टाकळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमधून कारखाने उभे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. असेच काही संदर्भ आपल्याला सापडले असतील तर तेही आम्हाला सांगा आणि हा संदर्भ आपल्याला कसा वाटला हेही आम्हाला सांगा. असेच काही संदर्भ घेऊन आपण सातत्याने भेटत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय भीम.